या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। यंदाही शिवजयंतीमध्ये डॉल्बीला फाटा, 80% कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मिटणार, पोलीस आयुक्तांकडून निर्णयाचं स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज जयंतीमध्ये सुरुवातीलाच डॉल्बी मुक्त मिरवणुका काढण्यात येणार असल्याची घोषणा झाल्यानं 80% कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न संपतोय। मध्यवर्तीच्या या निर्णयाचं स्वागत व अभिनंदन आम्ही करतो। शिवजयंती काळात सर्व समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करू, असं आश्वासन आयुक्त पोलीस M राजकुमार आणि महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिलं। महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहर हे रोल मॉडेल आहे असं बनवून नागरिकांनी दाखवलंय। यामध्ये पोलीस प्रशासनाचा कोणताही रोल नाही, आम्ही फक्त सर्वांना मार्ग दाखवण्याचं काम करतो। यामध्ये फक्त DJ डॉल्बीचाच निर्णय नसून सर्व जाती धर्मातील लोकांनी सामाजिक सलोखा कशा पद्धतीने राखला पाहिजे हे सोलापूरकरांनी दाखवून दिलं। या 2 वर्षाच्या कार्यकाळात पोलीस आयुक्त म्हणून मी कार्यकाळ केला, याचा मला अभिमान असल्याचं मत आयुक्त M राजकुमार यांनी शांतता कमिटी बैठकीवेळी मांडलं। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त पोलीस आयुक्तालय दिनांक 10 फेब्रुवारी रोजी सर्व मंडळांच्या उपस्थितीत व पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, MSCB व इतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक पार पडली। या बैठकीवेळी पोलीस उपायुक्त विजय कवाडे, पोलीस उपायुक्त गौहर हसन, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका कुलवार आदी पोलीस, महापालिका व प्रशासनामधील अधिकारी, कर्मचारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आलेले शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशासनाच्या तर्फे आयोजित शांतता समिती बैठकीत उपस्थित सर्व शिवप्रेमी, सोलापूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन ओंबासे साहेब, माझ्या सहकारी श्री हसन, श्री कबाडे, श्रीमती पाटील, ॲडिशनल कमिशनर साहेब, उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, पत्रकार बंधू, मध्यवर्ती समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, उपस्थित सर्व सोलापूर शहराच्या नागरिक, सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम ओंबासे साहेबांना मी मनापासून स्वागत करतो। आपण आलं पूर्णपणे ह्या बैठकीच्या शोभा वाढवला। आता माझा कार्यकाळात प्रथमतः महानगरपालिकेच्या आयुक्त महोदय इथे येऊन लोकांच्या अडीअडचणी ऐकून घेतलं। ते सोलापूरच्या रहिवासी म्हणून मलाही चांगलं वाटत आहे। थँक्यू सो मच फॉर कमिंग। आणि आपण बसून काम करून घेतात, आम्हाला ते सुटेबल नाहीये, त्यामुळे उभं राहावं लागतं। हे जे बैठक जे आहे हे संधी मी यासाठी वापरतो, आता नुकतंच महानगरपालिकेच्या निवडणूक आणि आपलं सिद्धारामेश्वरच्या गड्डा यात्रा दोन्ही एवढ्या शांततेने पार पडला, त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासन आणि महत्वाच्या सोलापूरच्या सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सकाळी आम्ही आमच्या टीम सोबत चर्चा करताना सायंकाळी बैठक आहे, काय काय मुद्दा आपल्याकडून येईल आणि त्याच्या उत्तर काय द्यायची, बॅटिंग काय करायची, याबद्दल आमच्या चर्चा होतं। पण खरोखर मला असं वाटत आहे या सभेला मी मनापासून अभिनंदन करून आभार मानायची, बिकॉज या शिवजयंतीबद्दल चर्चा सुरू होण्याच्या अगोदरच आपणच डिक्लेअर करून टाकलं यावर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने करणार आहे। म्हणजे तिथंच 80% 90% कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची संधी बंद करून टाकलं तुम्ही। तर हे मध्यवर्तीचे एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे, ते आम्ही स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आपण जे बोललेले 2-3 मुद्दे फक्त तेवढंच मी उत्तर देतो, बाकी कुठल्याही प्रकारच्या भाषण किंवा मार्गदर्शनच्या विशेष उरलेच नाही आता आपल्या निर्णयामुळे। जे जे सिव्हिक इश्यूज आपण सांगितलेले आहे ते फक्त महानगरपालिकाचे आहेत, ते बघू असं ना सोडता आमच्याही लोक कामात लावू। ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिकच्या लोकांना वापर करून किंवा आमच्या एक संयुक्त अँटी एन्क्रोचमेंट पथक आहे, एक PA दर्जाचे अधिकारी दिलेला आहे, अंमलदार दिलेला आहे, त्या लोकांना जास्तीत जास्त वापरून पर्टिक्युलरली हे मिरवणूक मार्गावर या पुढच्या 5-6 दिवस तिथंच फोकस करू आणि कॅरेज वे जास्तीत जास्त वाढवून घेऊ। मोकळा जानवर असो किंवा वायर्स आहे,
झाडांच्या प्रूनिंग आहे, ते सर्वांबद्दल आमच्याही दृष्टीने जे नजरात येत आहे ते कॉर्पोरेशनच्या निदर्शनास आणून देऊन लवकरात लवकर सोल्युशन काढू. आणि परवानगी बद्दलचे ते मुद्दा होतं, मागच्या वर्षी ज्यांच्या परवानगी होतं, तुम्ही वाट बघून बसू नये, तुम्ही काम सुरू करा, आपलं डीम्ड आहे ते 100% होणारच. त्यामुळे आपण मला अजून परवानगी नाही मिळाला त्यामुळे हे काम राहिलं असं अजिबात विचार करायची गरज नाहीये. जे नवीन बद्दलचे जे आहे ते नक्की ठाणेदार सोबत बसा. आता आमच्या अपेक्षा आहे जेवढं शक्य आहे आम्ही आता तुमचेच लहान भाऊ आता असलं तर त्यांना तुमच्या मंडळात तुम्ही स्वीकारा. त्यांना कशाला नवीन घर बनवायची, अत्यंत आवश्यकता पडलं तर कशा करायची ते ठाणेदार सोबत बसून चर्चा करू. ठीक आहे. मंडळाच्या मार्गामध्ये दुसरी वाहन वगैरे असलं तर ते अडचण होत आहे. ते ट्रॅफिक मॅनेजमेंट आणखी इम्प्रूव्ह करू. अजिबात कुठल्याही गाडीमध्ये घुसणार नाही अशा नियोजन प्लॅन करू. सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे तिथं सादरीकरणासाठी महत्वाच्या चौकात, पर्टिक्युलरली आपला बाबासाहेब आंबेडकर चौक असो, सरस्वती चौक असो, नवी वेस आणि शिवाजी महाराज पुतळा जवळ, ते आम्ही नक्की प्रयत्न करू. सर्व मंडळाकडून पण सहकार्य पाहिजे. असा पोलिसांनी आम्हाला धक्का मारलं लवकरात खूप लवकर आम्हाला तिथून पुढे ढकललं अशा वाद वगैरे न करता 15 मिनिट आम्ही अग्री करू. चौकात 15 मिनिट झालं ते पुढे मूव्ह करायची असा प्लॅन करू. अँड शेवटच्या जे हेवी व्हेकल्स बद्दलचे मुद्दा होतं ते नक्की ट्रॅफिक डिपार्टमेंट, पर्टिक्युलरली जे मार्केट एरिया आहे नवी वेस्ट आणि नवी पेठच्या एरिया तिथं लक्ष द्यायची. आणि संभाजी महाराज पुतळ्यातून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत या पाचलं जे पर्टिक्युलरली ऑटो जे लागलेले आहेत 2-3 त्या अँगलनं मग पुतळ्याचं पण दिसण्याला काय अडचण येऊ नये. ठीक आहे, आपण काय लागलं तर मग कदाचित समजा ह्यात नसलं तरी आपण खूप करून घेऊ. त्या समजा जे पुतळ्याचे म्हणजे त्याला दिसायला खूप अडचण येतात त्यात काय ऍक्शन घेता येते समजा, ठीक आहे, म्हणजे लोकांना सहजासहजी कोणाला तिथं चढता येऊ नये. तर ती एक आम्ही करत आहोत. साधारणतः 14 ते 15 म्हणजे आज 10 तारीख आहे. साधारणतः पुढच्या 4 दिवसामध्ये पूर्ण काम संपवायचे. फक्त तिथं अजून थोडीशी अंतिम बाकीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे मावळे बसवणे, झेंडा बसवणे, ते ऑलरेडी मॅडम आपल्या मावळे आलेले आहेत ना, ते आलेले आहेत, फक्त फिटिंगचं काम बाकी आहे. ते आपल्या इलेक्शन मध्ये आमचे 15-20 दिवस परत काम लांबलं. नाहीतर ऍक्च्युली आमचं प्लॅनिंग हे जानेवारी एंडला संपवायचं होतं. त्यानंतर आता इतर जे सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मोकाट जनावरांच्या संदर्भात आपला जो पूर्ण मार्ग असेल आणि त्याच्या आजूबाजूची पण आम्ही विशेष त्यांना एक ड्राईव्ह घ्यायला सांगतो. आणि ड्रेनेज लाईन आहे की म्हटलं त्यातल्या 1-2 ठिकाणचा आम्ही प्रॉब्लेम त्यातला सॉल्व्ह केला, चौपाडचा तिथला होता. पण इतर ठिकाणचा जो काही विषय आहे परत एकदा जागेवर जाऊ पूर्ण गाळ काढून ते करण्यासाठी. ठीक आहे मॅडम, जळू मॅडम तुम्ही आणि एकदा तिथल्या लोकल फिरून एकदा पूर्ण एक हे घ्याल त्याच्यामध्ये, है ना. ठीक आहे. आणि केबलचा एक विषय आहे, म्हणजे बरं झालं तुम्ही अतिशय चांगला विषय मांडला. तुम्ही जो विषय मांडला मी आमच्या परदेश साहेब आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केली. म्हणजे ते आपल्या शहराचं विद्रुपीकरण पण होतं मोठं. पण आता आमच्याकडे 2 प्रवाह आहेत. ते काय म्हणतात, आपण परमिशन जर दिली नाही देऊच नाही ओपन. आता आपलं जे इतर शहरात पण बऱ्याच ठिकाणी बघितलं. मी काल पुण्यात गेलो होतो तर तिथं पण टेक्निकल त्यांच्या कागदावर असं आहे की त्यांनी खाली मधनच टाकायचं. तुम्ही कुठेही गेलं तर तिथं ते त्या काय करायचं म्हणजे आम्ही परमिशन जरी दिली नाही तरी ते इलिगली टाकतात आणि तेव्हा आर्थिक नुकसान होतं. परंतु अल्टिमेटली त्या वायरमुळं माझं तर म्हणा मी जो ठराव केलेला आहे तो कुठल्या रस्त्याचा घेतला आपण, तो पूर्ण बंद करायचं म्हणलं होतं. कुठल्या रस्त्याचा घेतला होता आपण ठराव मागतो. हा तर आपल्या ह्या रोडचं पण एकदा काय करता येतं का बघूया. म्हणजे त्या काही ठराविक रस्ते जसं म्हणतो आपला जो मिरवणुकीचा रस्ता आहे त्या रोडला पूर्ण बंदी करून कोणाला टाकायचं असेल तर किंवा ह्या रस्त्यावर आपल्याला करता येते का बघूया आपण, है ना. एवढं प्लॅनिंग करा ते समजा, कारण प्रत्येक वेळा तुमचं आपलं पण काम वाढतं ना. ते झेडोला प्रत्येक वेळा काढा हे करा आणि ते रिस्की पण आहे ती गोष्ट. आणि मेन म्हणजे हा मुख्य रस्ता आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे शेवटी कसं आपल्याला पुण्यात मी बऱ्याच वेळा म्हणलं की आपल्या जी शहरं चांगली का वाटतात पुणे किंवा इतर मोठ्या शहरात का नाही तर तिथं लाईट सुद्धा नाही. तर आपल्या शहरामध्ये इलेक्ट्रिकल लाईन आहे. तुम्ही बघा पुण्याला मुंबईत कुठेच त्यांच्या बाय डिफॉल्ट त्यांचे इलेक्ट्रिकलच्या लाईन ते अंडरग्राऊंडच टाकतात. कॉस्टली पडतं. ओव्हरहेड पेक्षा जवळजवळ 3 ते 4 पट त्याचं काहीतरी एस्टिमेट जास्त असतं. परंतु पण त्याच्यामुळं खूप महत्वाचा आपल्या शहराच्या ज्या सौंदर्याला जे आपण म्हणतो त्याचा महत्वाचा रोल आहे.
ठीक आहे, आपल्याला जेवढं शक्य आपण तेवढं करूया, परंतु केबलचं आपण आपल्याला एवढं करू शकतो. किमान हे जे मुख्य रस्ते आहेत आणि त्याला ठराव घेऊन आपण आणि एकदा व्हिजिट पण करू. आणि मेन म्हणजे हा मुख्य रस्ता काय सगळ्याच, कारण वर्षभर आपल्या वेगवेगळ्या जयंती आणि मिरवणूक असतात, त्यात आपल्याला होईल तरी आज त्याचा पण आम्ही विचार करतो. आणि सध्या तात्पुरतं ह्याच्या आधी आपल्याला करायचं आहे एकदा साईट व्हिजिट पण आपण करतो कधी. हा तेच ना, माझं काय म्हणतो ते मंडळवाल्यांना पण एकदा घेऊन आणि पोलीस विभागाला सोबत घेऊन एक 3-4 दिवस आधी एक जॉईंट व्हिजिट करून जे काही तुमचे लोकल इश्यू असतील ते आम्ही पाहतो. आणि तुम्ही जसं म्हटलं ते तारेचा काय यूज आहे ते पण मी बघतो, काय म्हणजे ते तार फक्त दिसण्यासाठी लावली का प्रोटेक्शन मध्ये आहे ते मी पण काल पहिल्यांदा बघितले. बरं ठीक आहे, तुझ्या बघू आपण त्यात आपल्याला की म्हणजे मुद्दा आपला जो उद्देश आहे त्याच्यावर कोणी साधं सोडू नये, पुतळ्याची विटंबना करू नये, त्या अँगलनं आपल्याला काय करता येतं ते आम्ही एकदा बघूया, आपल्याशी डिस्कस करू. तर पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचं सोलापूर पोलीस आयुक्तालयात आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती बैठकी प्रसंगी उपस्थित असलेले महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, सर्व अधिकारी, मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी, शिवभक्त, गेली अर्धा तास झालं प्रत्येकाने आपापल्या सूचना सांगितल्या. सन्मान्य अधिकाऱ्यांनी त्या लिहूनही घेतले. साहेब, काही सूचना अशा आहेत की वारंवार सांगतो पण होत नाही. खास करून आता जे लाईटीचा विषय सांगितलाय, आपण इथं आहात पण त्या लोकांकडनं कोणत्याही तारा काढण्याच्या कामं होत नाहीत. कारण परवा जो रथाचा विषय सांगितलाय साहेब, पूर्ण रथ थांबला होता एक अर्धा तास प्रभाकर महाराजांचा. त्याच्यामुळं MSCBला जिथं जिथं काही मंडळांना आणि केबलच्या वायरी आहेत त्या काढून नाहीतर तोडून टाका सरळ, पण ते सांगितलं पाहिजेत आणि ते काढल्या पाहिजे सक्तीनं. बाकी आपली यंत्रणा तर आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचाच महत्वाचा विषय आहे साहेब. सुशोभीकरणाच्या कामासाठी सगळ्यांनी पाठपुरावा केलाय, पण आज तागायत सुद्धा काम पूर्ण नाही. तर साहेब, तुम्ही संबंधितांना सांगून रात्रपाळी करून काम संपलं पाहिजे. आता जी काय तार लावलेली आहे साहेब, ते कितपत महत्वाची आहे, तिला जरा पण धक्का लागला तर ते तार तुटेल अशी परिस्थिती आहे. ते काय तुमचं प्रयोजन त्याच्यामधलं? कारण ती तार जी लावलेली आहे साहेब, आता जाळी लावलेली आहे, तिला जरा सुद्धा धक्का लागला तर ती जाळी राहत नाही. खरं तर वास्तविक त्या पुतळ्याला हे असणं गरजेचं आहे. प्रोटेक्शन मागं आम्हाला काही घटना घडलेल्या आहेत आपल्याला माहित आहे, पण जर ते स्पॉट चुकलाय का काय असं वाटतंय, ते थोडंसं त्या बॅरागेटिंगच्या आत लावलं गेलं असत्या तर ते अजून सेफ राहिले असते. तुम्ही सांगा त्याचं. आणि नाही झालं तर साहेब, ते तिला जरा पण ट्रक किंवा कुठल्याही गाडीचा धक्का लागला तर ती राहणार नाही. आणि आजवरती कठडे तशीच तुटत गेलेले. त्याच्यामुळं आयुक्त साहेब, तुम्ही स्वतः व्हिजिट देऊन ते बघा. आता काय करता आलं नाही तरी हरकत नाही, पण नंतर तरी ते दुरुस्ती लगेचच शिवजयंती नंतर झालं पाहिजे. थोररामगौड तालीम मंडळाकडनं साहेब, आयुक्त साहेब तुम्ही दरवर्षी येता, यावर्षी महापालिका आयुक्त साहेब पण आहेत. मी माझ्या मंडळाकडनं आपल्याला आमंत्रित करतो. ज्या मिरवणुका निघतात त्यांना साहेब आपण सगळ्या येणाऱ्या शिवभक्तांसाठी 25,000 लोकांना टेबल खुर्चीवर जेवण करतो. आणि आपले बंदोबस्तात असलेले पोलीस बांधव असतील, कर्मचारी असतील, यांनाही आम्ही तिथं आमंत्रित करतो. यावर्षी मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी तो भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे टेबल खुर्चीवरचा, आपण सगळ्यांनी त्याचा स्वाद घ्यावा. आणि यावर्षीची शिवजयंती पारंपरिक पद्धतीनं झाली पाहिजे साहेब. कारण आता हे जे भावना त्यांनी सांगितल्या डॉल्बीच्या बाबतीतल्या साहेब, न कळत कुठेतरी डॉल्बी लागला आणि तिथं लक्ष नाही दिलं गेलं की मग पुन्हा अशा रिॲक्शन येतात आणि त्या गोष्टी आपण होणार नाही. त्यासाठी खास तुम्ही इथं असता पण पोलीस स्टेशनला कुठल्याच गोष्टीत डॉल्बी लागला नाही पाहिजे याच्यावर बारकाईनं आपण जर लक्ष दिला, म्हणजे छोट्या मोठ्या कार्यक्रमात सुद्धा बरेचदा लागतो साहेब. आणि नजर चुकीतीने राहतो आणि पुन्हा मग लोक बोलून दाखवतात तिथं की मिरवणुकीत आम्हाला अडवता, या मंडळाला अडवता. असं होऊ नये. आपण जी परंपरा आता बंद करण्याची ठेवलेली आहे ती अशीच अबाधित राहावं याकरता आमचं सगळ्यांचं सहकार्य राहील एवढं सांगतो. यावर्षीचा शिवजन्मोत्सव अतिशय शांततेत आणि दिमागदार पद्धतीने आपण सगळेजण साजरा करू एवढं सांगतो आणि थांबतो. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा:
लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार, याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय, डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.